हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळची सुरुवात खूप लेट झाली, त्यानंतर मी कामं केले. आता आपण अजून एक काम करायला जाणार आहे. आपले जे टूल्स होते ह्याची आज फिनिशिंग स्टेज असेल. पूर्ण ब्लॉग मध्ये बघा तुम्ही. ते कसलं पाणी आहे म्हणजे काय? केमिकल्स. याच्यात एकदा डीप करून ठेवायचं. किती वेळ? आता याच्यात आपण गरम करायला टाकेल. गरम केल्यानंतर ह्याला 2 पाण्याने धुवायचं. अच्छा. 2 पाण्याने धुतल्यानंतर तिकडे आशेलला टाकायचं. तिकडं पलीकडं. आणि आशेल मधून काढलं की परत 2 पाण्याने धुवून इकडे टाकायचं. म्हणजे अशी प्रोसेस आहे पूर्ण. आता हा गरम झाला जेव्हा. ते पाणीच आहे ना साधं? हे पाणीच आहे. आता आपण इकडे टाकतो. मध्ये काय होतं त्याचा सगळा गंज निघून. बरोबर. हे जे केलेलं गंज निघाल्यानंतर 2 पाण्यानं धुवून तिकडे टाकायचं. तिकडे काळं होईल असं वाला. हा. अजून याला आपण 10 मिनिटं ठेवू. परत पाण्याने धुवून परत तिकडे टाकू. परत इकडे टाकले की मग काळे होईल. त्याच्यातच डायरेक्ट काळं. याच्यात केमिकलच तसं आहे का ते काळ्याचं? अच्छा. मला वाटलं त्याला कसं आपलं मी हीट ट्रीटमेंट वगैरेचं पाहिलेलं आहे आणि याचं पेचं नाही पाहिलेलं कसं काय होतं. ह्या केमिकलनेच ते पूर्ण हे होत असेल ब्लॅक. हे केमिकलच म्हणजे ते केमिकलच ब्लॅकचे. ते सांगता नाही येत की नेमकं मटेरियल कोणाचे जातात. आता ह्याचा गंध निघतोय. मित्रांनो, अशा प्रकारे हे सगळं प्रोसेस असते. तुम्हाला मी अजून एकदम डीप मध्ये सांगेल की कसं प्रोसेसने अजून होते आणि आपलं कसं फिनिश अशा टाईप मध्ये पूर्ण फिनिश होणार आहे. आपलं असं त्याला कलर येणार आहे. दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात. मित्रांनो, ही जी प्रोसेस आता आपण करतोय त्या टूलवरती ही आहे ब्लॅकोडायझिंग प्रोसेस. ब्लॅकोडायझिंग म्हणजे एक ब्लॅक ऑक्साईडची लेअर आपण त्या मेटलच्या पार्टवरती करतो. त्याच्याने आपले जे एकदम क्लीन सरफेस होतं आणि एकदम म्हणजे शायनी टाईप. तारा देऊन टाका. झालंय बघा मित्रांनो आता क्लीन. हे बघा पूर्ण सरफेस क्लीन झालेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे त्याच्यावरती आपण आपलं नेम झालं, त्या प्रोडक्टचा ID झालं किंवा जे काय असेल ते आपण इनग्रेव करू. एवढं थकलो होतो मित्रांनो. काहीतरी थंड पेय भेटेल याच्या अपेक्षेने बाहेर निघालो, पण काय करणार, हेच नशिबात होतं आज. तेव्हा मित्रांनो असं शायनिंग होतं ते आपलं. हे बघा, हे टूल्स आहे. त्याला असं ऑइलिंग लावलं जातं, त्यानंतर ते असं शायनी होतं. ब्लॅकोडायझिंग हे कोणत्या पण टूलला करणं का गरजेचं असतं माहिती का? कारण की त्यानंतर त्याला गंज लागू नये किंवा ते खराब होऊ नये, त्याची लाईफ लॉंग टाईम राहावी त्यासाठी पण केलं जातं. आणि शायनी दिसावं मेन म्हणजे त्याचं आता सध्या कसं लुक्सवरती जास्त मॅटर केलं जातं. त्यामुळे तुमचा टूल जेवढा चांगला दिसतो, जेवढा चिकना दिसतो, त्याच्यामुळे त्यानुसार लोक घेत असतात. त्यामुळे हे गरजेचं आहे. आता मी माझ्या फॅक्टरीमध्ये आलेलो आहे, तुम्हाला दाखवतो. आता इथं ही एक मशीन आहे,
ही एक मशीन आहे. हे सगळ्या मेटल्समध्ये जे काही ऑपरेशन असतील त्यासाठी यूज होतात. आपण आता पहिले हे करून घेऊ, याची पॅकिंग करू. म्हणजे कसं हे पुढं आपल्याला डिस्पॅच करायला. म्हणजे तुम्हाला टूल्स आज दाखवले मी, ते बनवले आपण, ते पॅकिंग करून टाकले आपण. आणि आता हे डिस्पॅच होईल आपल्या क्लायंटकडे. वांगड़ा जिंदगी सब इधर से ट्रांसपोर्ट होता है इधर उधर, न जाने किधर किधर. तो हमने भी अभी कर दिया है, आगे जाएंगे उधर अपने क्लाइंट के पास. ओ वांगड़ेश्वर, क्या दीवाने लोग रहते रहे जिंदगी में. तेज चला रहा हो गाड़ी. मित्रांनो, हेअरकट झाली, शेंडेपाडा लुक. आता आपण निघू, उद्याची तयारी करूया. मित्रांनो, मॅन्डेटरी वर्क